आज मी तुम्हाला एका घोड्याची गोष्ट सांगणार आहे। एका लहानशा गावात एक घोडा राहत होता। त्याचे नाव रुद्र होते। रुद्र खूप बुद्धिमान आणि शक्तिशाली होता। त्याला धावणे, कूदणे, खेळणे, मालकाच्या आदेशावर काम करणे हे खूप आवडत होते। रुद्राच्या मालकाचे नाव रामू होते। रामू एक शेतकरी होता आणि रुद्राला खूप जीव लावायचा। रुद्राचा आणि त्याचा खूप गोड नातं होतं। रामूने रुद्राला लहानपणापासून पाळले होते, त्याच्यामुळे रुद्र आणि रामूमध्ये खूप घट्ट मैत्री होते। एक दिवस गावामध्ये एक मोठा बाजार भरला। रामूने ठरवले की रुद्राला त्या बाजारामध्ये विकेन, कारण रामूची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्याला पैशाची आवश्यकता होती। हे ज्यावेळी रुद्र म्हणजे घोड्याला समजलं त्यावेळी तो खूप दुःखी झाला। दुःखी चेहरा बघून रामूला दया आली। रामू म्हणला, मी तुला विकणार नाही, परंतु आपण बाजारातून राऊंड मारून येऊया। बाजारात गेल्यानंतर एक गोष्ट घडली। बाजारात एक गरीब शेतकरी आला होता। त्या शेतामध्ये पाण्याची खूप कमतरता होती। तो एक शक्तिशाली घोडा शोधत होता। रामूने त्या शेतकऱ्याच्या परिस्थितीचा विचार केला। त्याला समजले की रुद्र त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतो। रामूने स्वतःच्या मनाचा विचार न करता आणि त्या घोड्याचाही विचार न करता, त्या रुद्राचा विचार न करता गरीब शेतकऱ्याला रुद्र देऊन टाकला। आता दिल्यानंतर रामूला खूप वाईट वाटलं। तो खूप रडला। रुद्राला सुद्धा वाईट वाटलं की माझ्या मालकाने असं का केलं असेल बरं। ज्यावेळी त्या गरीब शेतकऱ्याने त्या रुद्राला घेऊन गेला त्यावेळी रुद्राला समजलं की ह्यांच्या शेतामध्ये खूप पाण्याची कमतरता आहे। तर रुद्र म्हणजे घोड्याने विचार केला की मी यांना मदत करेन, कारण मदत करणे हा आपला धर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे। रुद्रने त्या शेतकऱ्याच्या कामासाठी मोठी मदत केली। त्याने शेतकऱ्याचे शेत पाण्याने भरले, काम लवकर पूर्ण केले आणि शेतकऱ्याला यश मिळवून दिले। शेतकऱ्याने रुद्राची प्रशंसा केली, म्हणजे त्या घोड्याची प्रशंसा केली। तो शेतकरी म्हणू लागला की आपण सोबत राहूया, मला तुझा स्वभाव खूप आवडला आहे, तू खूप कष्ट करू आहे। परंतु तो घोडा, तो रुद्र सतत दुःखी असायचा। मग दुःखी असल्यामुळे त्याला विचारलं गेलं की तुला कसला त्रास आहे, तुला कोणता त्रास आहे। त्यावेळी तो घोडा बोलला, तो रुद्र बोलला, मला माझ्या रामू मालकांकडे मला पाठवा, कारण मला इथे मन लागत नाहीये। मी तुमची मदत केलेली आहे, तुमचं शेत आता चांगलं हरभरं झालेलं आहे, चांगलं मी पाण्याने भरून टाकलेलं आहे, पाहिजे तेवढं पाणी तुम्हाला आता पुरेसं आहे, कृपा करून मला माझ्या मालकापर्यंत पोचवा। त्या गरीब शेतकऱ्याने हसत हसत त्या रुद्र घोड्याला आपल्या रामू मालकांकडे सोडून आला। तर या गोष्टीमधून आपल्याला एकच गोष्ट शिकायला भेटते, एखाद्याची मदत केल्यानंतर आपली सुद्धा मदत तो भगवंत करत असतो। प्रेम, सहकार्य, एकजुटीने आपण एकमेकांच्या जीवनामध्ये आनंद आणू शकतो।